दरम्यान एबीपी माझानं पडताळणी केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी समाधान व्यक्त केलंय। आपण पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपामध्ये तथ्य असल्याचं एबीपी माझाच्या पडताळ्यातही दिसून आलंय असं त्या म्हणाल्या। कापूस, सोयाबीन आणि त्यासोबतच इतर तेलबिया याचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याच्या बळकटीकरणासाठी अनेक योजना ज्या त्या समोर आल्या, पण या योजनेत 350 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जो आहे तो अंजली दमानी यांनी केला होता आणि ह्याच्यावर धनंजय मुंडे यांच्यावर हे सगळे म्हणजे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हे सगळे आरोप होताना पाहायला मिळाले। त्यांनी याला उत्तर देताना धनंजय मुंडे म्हटले होते की असं काहीच झालेलं नाही, आम्ही योग्य भावात आणि कमी दरातच हे सगळं उत्पादन केलं आणि त्याच्यानंतर एबीपी माझाने जाऊन हे सगळे सॅम्पल जे आहेत ते विकत घेतले आणि त्याचे भाव जे आहेत जसं अंजली दमानी यांनी म्हटले ते जे ते अधिक कमी दराने मिळाले, त्यामुळे कृषी विभागाकडून हे जास्त दराने विकत घेतल्याची बाब जी ती समोर आलेली आहे। त्यामुळे आता नेमकं अंजली दमानी यांचं मत काय असणार हे जाणून घ्यायला आम्ही आलेलो आहोत। अंजलीताई, जसं तुम्ही म्हटला त्याच्यानंतर आम्ही सुद्धा माझाची टीम या सगळ्या गोष्टी विकत घेण्यासाठी गेली आणि त्याच्यात पुन्हा एकदा फरक जो आहे तो किमतीचा जाणवला। एकीकडे कृषी मंत्री बोलतात की आम्ही कमीत कमी दरात घेतलेले आहेत, पण दुसरीकडे आता वेगळं गोष्टी ज्या आहेत त्या समोर त्याला पाहायला मिळतात। कसं बघतात याकडे? नाही, कमीत कमी नाही, कृषी मंत्र्यांनी जास्तीत जास्त दरात घेतल्या आहेत। त्या प्रत्येक गोष्टीची जी MRP म्हणजे मॅक्सिमम रिटेल प्राइस आहे, त्या मॅक्सिमम रिटेल प्राइसला लाखाच्या संख्येने त्यांनी ज्या घेतल्या आहेत गोष्टी, त्याच्यावरनं आपल्याला दिसतंय की हे ॲब्सोल्यूट फ्रॉड आहे। आता त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत काय म्हटलं होतं की काश्मीर ते कन्याकुमारी याचे दर एकच आहेत। आता तुमच्या एबीपी माझाने जेव्हा जाऊन चौकशी केली आहे आणि त्याच्यात दिसतंय की कॉटन स्टोरेज बॅग म्हणा, बॅटरी स्प्रेअर म्हणा, याच्या किमती ज्या मी म्हटल्या आहेत त्याच्यापेक्षाही कमी किमतीत एबीपी माझाला जर मिळत असतील। एवढंच नाही, मी जे बोलले होते ते आपण प्रेक्षकांना दाखवूया। हे ॲग्री बॅग्री नावाचं चॅनल, या वेबसाईटवरनं मी काल रात्री, माझं नाव देखील आहे, हे मी पैसे भरल्याची रिसीट देखील आहे। हे जर आपण बघितलं तर हे ऑर्डर स्टेटस पेंडिंग आहे, कारण ते आता मला 1-2 दिवसात येईल। रात्री 11 वाजता मी घेतलंय त्याच कंपनीचं, इफको कंपनीचं नॅनो DAP 20 बाटल्या मी 500 ml घेतल्या आहेत। त्या 5222 रुपयाला मिळाल्या, म्हणजे 1 लिटर 522 रुपयाला, म्हणजे अर्धा लिटर 500 ml जे सरकारने घेतलंय ते मला 261 रुपयाला एक बाटली पडली। आता हे जर आपण दुसरं बघितलं, इफकोचीच नॅनो युरिया बॉटल, ही पण मी 20 बाटल्या घेतल्या 500 mlच्या, त्या मला पडल्या 1848 रुपयाला। आणि हे जर आपण बघितलं, याचं मी पेमेंट करून सुद्धा टाकलेलं आहे आणि त्या बाटल्या माझ्या आता घरी घरपोच या दरात येत आहेत। म्हणजे मला जर ही बाटली 261ला पडते, खरी त्याची 1 लिटर घेतली ना तर 269ला पडते, ती मला 261ला का पडली? कारण मी 10 लिटर घेतली। पण आपल्या सरकारने 10 लाख लिटर घेतले आहेत, तरीसुद्धा त्यांना दुप्पटपेक्षा जास्त किमतीने, म्हणजे कोणाच्या बुद्धीला पटेल का की मला ते 92 रुपयाला जर घरी पडते ती ते 220मध्ये घेत आहेत, जी मला 261ला पडते ती 590ला घेत आहेत। आणि वर कृषी मंत्री त्यांची इतकी हिम्मत की ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन म्हणतायत की काश्मीर ते कन्याकुमारी त्याचा दर एकच आहे, अतिशय ओपन चांगलं टेंडर झालं, टेंडर अगदी 2दा हे केलं गेलं, त्याची मुदतवाढ दिली गेली। तर म्हणून मी सांगितलं की त्यांना ना अमुक गोष्टी कळत देखील नसतील। मुदतवाढ एकही टेंडरला दिली गेली नाही, त्याच्यात कॉरिजेंडम काढलं आलं होतं। तर कॉरिजेंडम म्हणजे काय? टेंडरमध्ये अमुक अमुक बाबी त्यांनी बदलल्या। काय बदलल्या की इफकोकडनं आपण डायरेक्टली घ्यायला नको, ते ट्रेडर थ्रू आपण घेऊया, का? म्हणजे पैसे खाता येतील। तर या सगळ्या बाबी बदलण्यासाठी जी टर्नओव्हरची कंडिशन आहे ती त्यांनी 50 कोटीवरनं 1 कोटीवर आणली, म्हणून त्यांनी ते बदललं। त्याचं कॉरिजेंडम एकदा नाही 2दा काढलं, त्याला मुदतवाढ दिलेली नव्हती, त्या पदोपदी ते खोटं बोलत होते, दादांत खोटं बोलत होते। म्हणून मला या सगळ्या गोष्टी दाखवायच्या होत्या, पण मी दाखवण्याऐवजी माध्यमाने ते दाखवलं, त्याच्यात खरंच खूप आनंद झाला। आणखी एक बाब समोर आलेली आहे ती म्हणजे की कृषी विकास उद्योग महामंडळ आहे, या आधी हे सगळं विकत घ्यायचे बॅटरी स्प्रेअर
आणि त्यावेळी किमतीचे दर जे ते कमी होते जे आता घेतलेले, त्याकडे कसं बघतात ते म्हणजे आधीही महामंडळ या गोष्टी विकत घेत होते, त्याचेही दर कमी होते. ज्या कंपनीकडनं हेच महामंडळ 2450ला घेत आहे आणि ते रेट कॉन्ट्रॅक्ट, मी त्या दिवशीच्या पण याच्यात म्हटलं होतं पत्रकार परिषदेत की रेट कॉन्ट्रॅक्ट 2026 पर्यंत आहे, मग त्यांच्याचकडनं तुम्ही 2450 मध्ये घेण्याच्या ऐवजी 3425 मध्ये घेताय. मग तुम्ही काय करताय काय? आणि वर उठून तुम्ही म्हणताय की भ्रष्टाचार केला नाहीये, की मी खोटं बोलतेय. म्हणजे याला काही लिमिट असायला पाहिजे. हॉरिबल. हे बॅटरी स्प्रेअरचं झालं. खरं तर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ज्या बॅग प्रोव्हाइड करतात त्यांच्याकडे तेवढ्याच क्षमतेच्या आणि तेवढ्याच क्वालिटीच्या बॅग आहेत, त्याचीही किंमत जी आहे ती कमी होती. त्याचंही माझाने जे ते संपूर्ण स्टडी केला आणि त्याच्यातही कमी किमतीच्या बॅगा होत्या, तरीही जास्त किमतीच्या घेण्यात आलेल्या. तर त्यांनी देखील चेक केलं आणि त्याचं मी बिल देखील लावलंय की त्यांनी 20 बॅगा घेतल्या होत्या 577 रुपयाला. आता एबीपी माझाने दाखवलंय की याची खरीच किंमत अर्ध्यापेक्षाही कमी आहे. आणि सरकारने इतक्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे 6,18,000 तशा बॅग्स घेतल्या आहेत आणि त्या दुपटी किंमतीने घेतल्या असतील. मला एबीपी माझाचे धन्यवाद मानायचे आहेत की त्यांनी जाऊन रियालिटी चेक केलं. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुम्ही ट्विट केलेला, तुम्हाला एका शेतकऱ्याने पत्र लिहिलेलं आहे, त्याच्यात त्यांनी म्हटलंय की हे सगळं घेतलंय, तुम्ही म्हणतात हे सगळं घेतलंय आणि धनंजय मुंडेंनी सुद्धा हे मान्य केलं की आम्ही सगळं घेतलंय, पण आता शेतकरी म्हणतात की हे घेतलेलं आमच्यापर्यंत आलंच नाही. मग नेमके हे घेतलंय तर मग त्याचं डिलिव्हरी झालंय का आणि ते मग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलंय की नाही, हा सुद्धा प्रश्न निर्माण झालाय का? हो ना, नक्कीच निर्माण झालाय. ऍक्च्युली मी ती प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर काल मला दिल्लीपासनं अनेक गोष्टी माझ्यापर्यंत देण्यात आल्या आहेत आणि त्या इतक्या भयंकर आहेत की मला आता त्याच्यावर पुन्हा एकदा प्रेस कॉन्फरन्स घ्यायला लागणार आहे आणि त्याची सगळी जी चौकशी आहे ती मी आज करणार आहे. आत्ताच्या घटकेला मी सांगत नाही काय आहे ते, कारण मग ते सगळी सारवासारव करण्याचा प्रयत्न होईल. म्हणून मला आधी त्या सगळ्या गोष्टी मिळू देत आणि त्याचा खुलासा मी लवकरच करेन. मुद्दा माझा हाच आहे की तुम्हाला असे काही शेतकरी संपर्क करतात का, कारण की त्यांना काहीच भेटलेलं नाही, जे अनेक वर्षांपासून बिया उत्पादन किंवा या उत्पादक कामात जे ते गुंतलेले आहेत त्यांच्यापर्यंत हे सगळं पोहोचलं. मला जसं मी म्हटलं की काल जे व्हॉट्सॲप मेसेजेस आले त्याच्यात अनेक लोकांनी पाठवले आहेत की आम्ही देखील अर्ज केला होता याच्यासाठी पण आम्हाला मिळाला नाही. आणि त्याच्यातला एक मेसेज इतका उत्कृष्ट लिहिलेला होता म्हणून मी तो ट्विट देखील केला की शेतकरी म्हणतात त्यांना मिळालेच नाही आहेत. म्हणजे मग घेतलेत, पैसे दिलेत आणि प्रोडक्ट्स आले नाहीत का, काय झालंय, या सगळ्या गोष्टींचा आता खुलासा होईलच. शेवटचा प्रश्न, या सगळ्या संदर्भात न्यायालयीन सुद्धा काहीतरी चर्चा झाल्या होत्या आणि मग न्यायालयाने फेटाळलं असे सुद्धा दावे प्रतिदावे सांगत. ज्या दिवशी मी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच रात्री मला कळलं की विदर्भाच्या म्हणजे नागपूर बेंच पुढे सुद्धा असंच एक मॅटर चालू आहे. त्याचे सगळे मी डिटेल्स काढले तर त्याच्यात जस्टिस नितीन सांबरे आणि जस्टिस वृषाली ही असेच एक मॅटर ऐकतायत, बॅटरी स्प्रेअरचंच ऐकतायत. आणि त्याच्यात जेव्हा पिटिशनर म्हणालाय की ही तर यवतमाळ इथे हा 2650 रुपयाला रिटेल दुकानात विकत मिळतोय, तेव्हा जस्टिस सांबरे यांनी असं म्हटलं होतं की हे अतिशय कन्सर्न करण्यासारखं आहे. म्हणून त्यांनी स्टेट गव्हर्नमेंटला याच्यावर उत्तर द्यायला सांगितलं. 15 दिवसात उत्तर दिलं गेलं नाही तर आता 20 तारखेच्या आसपास ही केस पुन्हा बोर्डावर आहे. या सगळ्या गोष्टी बाहेर येतीलच. आता ह्यावर अंजली दमानिया यांची मागणी काय, मुद्दा काय, पुन्हा तुम्ही मुंडेंना काय म्हणाल किंवा मग या शासनाला, सरकारला काय म्हणाल? नाही, याची जर खरंच चौकशी करायची असेल तर ती रेट जसं मी म्हणते ना की माध्यमं सुद्धा करतायत तर सरकारने का करू नये. तर ही सरकारने चौकशी पण करावी, पण हे गेलेले पैसे आहेत ना ते जे कधी परत येत नाहीत, मला यावेळेस ते पैसे परत पाहिजेत आणि शेतकऱ्यांना दिलेले पाहिजेत. बोलण्यासाठी तर खरं तर मुद्दा हाच आहे की परचेस झालाय असं स्वतः कृषी मंत्री म्हणतात आहेत, तर दुसरीकडे अंजली दमानिया यांना शेतकरी मेसेज करून पाठवतात की मग हे आम्ही अर्ज देऊनही आम्हाला हे मिळालं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे माझाची स्वतः टीम त्याने जाऊन हे सगळं सामान जे ते विकत घेतलं आणि त्याच्यात जे ती रेटमध्ये जे ती तफावत आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी नेमकी कोण कोणाची फसवणूक करते आणि शासन ह्याला कसं हाताळणार हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदम सह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.